तुझ्यासाठी जीव द्यावा इतकी तुझी लायकीच नाही. स्वतःला शहाणा समजू नकोस. जन्म दिलाय मी तुला. तुझी काय कुवत आहे ना मी ओळखते. आजपासून तुला पेढीवर प्रवेश नाहीये. जो विठ्ठल नामात रंगला, विठ्ठलमय झाला, सुखदुःखाच्या पार गेला, त्याला पेढीवर कसं बसवणार नाही का? अरे उपकार समज. एवढं सगळं करून सुद्धा मी तुला अजूनही खरात ठेवलंय. अहो खूप दुखावले गेलेत, पण अशा परिस्थितीत त्यांना काही बोलणं म्हणजे अजून दुखावण्यासारखं असेल. काय केलं म्हणजे त्यांना बरं वाटेल? वा 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 वा, काय खणखणीत नाद ऐकू येतोय. दिगूच वाजवतोय ना आपला मृदुंग. पण वहिनी, युद्धापूर्वी सूचना देण्यासाठी रणवाद्य वाजवतात ना, तसंच वाजवल्यासारखं दिगू वाजवतोय. हो, काय वेळ आली हो. खर तर आम्ही विनूला सतत सांगतो की तुझ्या दिगू दादाकडे बघ, किती मातृभक्त आहे तो. त्याची आई जसं सांगते तसा वागतो तो. पण नाही हो वहिनी, आपलं दिगू बदललं हो. त्या सखूने काय कांडी फिरवली आहे की हा दिगू आपला नाहीच असंच वाटायला लागले हो. थेट तुम्हाला आव्हान देण्याप्रमाणे हा वाजवतो. आता काय करायचं वहिनी? भाऊजी, ते मी बघेन. रणशिंग माझ्याजवळ पण आहे. आयुष्यातली रणांगणं माझ्या परिचयाची आहेत. अनेक वेळा लढली आहे मी, आणि मी लढते ते फक्त जिंकण्यासाठीच. तेव्हा दिगूसाठी तुमचा कंठ दाटून यायची काही एक गरज नाहीये. दिगू हा विषय माझ्यावर सोडा. आपण आपलं बोलू. आपल्यात एक करार झालाय, ते पक्क ध्यानात ठेवा. आहे ना? हो. हिशोबात एका पैक्याचा जरी घोळ घातलात ना तर याद राखा. नाही वहिनी, हो मी चुकणारच नाही हो. या संधीची मी केव्हापासून वाट बघतोय. आरशासारखा अगदी स्वच्छ व्यवहार करून दाखवतो की नाही ते बघा. फक्त बोलता हो तुम्ही, तसं करूनही दाखवा. माझं बारीक लक्ष असेल तुमच्यावर. पोटच्या पोराला धारेवर धरलंय, तेव्हा एक जरी चूक झाली तर तुमचीही सुटका नाही. शेवटी तो दिवस आला ग बाई.
माझे डोळे आहेत ना ते अगदी भरून आले. त्यांना पेढीवरच्या गादीवर बसलेलं पाहिलं आणि जीवनाचं अगदी सार्थक झालं. बघ विनू, अरे किती वर्षापासून माझं हे स्वप्न होतं ना ते पूर्ण झालं रे. आज ना मी यांच्या आवडीचं काहीतरी गोडधोड करते. हा काय रे, अरे रडतोस की काय? इथे तुझ्या बाबांचा उत्कर्ष होतोय तर त्याचा आनंद व्हायचा सोडून तू तू हे काय तळेतरी लक्षण आहे रे? दिगू दादा बिचारा किती साधा आहे, त्याचा रमाईवर किती जीव आहे. आणि रमाई दिगू दादाशी कशी वागली, त्याला पेढीवर पाय ठेवू दिला नाही आणि या पुढे ठेवायचं नाही असं म्हणून बजावलंय. अरे विनू, तुला त्या दिगूचा आणि सखूचा एवढा काय रे पुळका? हा, तुझ्या बाबांचा आज एवढा मोठा सन्मान झाला, उत्कर्ष झाला तर त्याचं तुला काहीच वाटत नाहीये? अरे माझ्या पोटी जन्म घेतलास ना तू. अरे आपल्या वडिलांच्या मागे ठामपणे उभं राहायचं तर तुला जगाच्याच पंचायती फार. सारखं आपला तो दिगू दिगू दिगू. पण दिगू दादा आहेच तसा, ज्याची बाजू घ्यावीशी वाटेल असा येतो. खरंच रमाईने दिगू दादाला फार मोठी शिक्षा दिली आहे. अहो अहो पुरे आता स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही शांत व्हा बघू, शांत व्हा. त्रास तर होणारच ना ग सखू. शरीरावर झालेली जखम भरून येते का? पण मनावर झालेला आघात, ते दुःख आयुष्यभर सलत राहत. शब्द जिवारी लागतात आणि मनावर फार मोठ्या जखमा होतात का सखू. अहो मला कळतंय, पण सासूबाईंचा तुमच्यावर खूप जीव आहे. त्या तुम्हाला रागात बोलल्या असते, पण आपण त्यांना समजून घ्यायला हवं ना. आजपर्यंत तेच करत आलोय ना मी सखू. समजूनच घेत आलोय. पदोपदी तुझा आणि बाबांचा होणारा अपमान बघत आलोय. मनात काहूर माजायचं, पण मी ओठ बंद ठेवलेत का तर रमाई दुखावेल. गप्प राहिलो. अगं पण किती काळ? जिंगरोबाच्या माळावर झालेला घातपात होता की अपघात, हा विचार मनात येणारच ना सखू. आणि या हल्ल्या तुम्हाला कोणी वाचवलं? तू वाचवले सखू, तू. त्याच वेळी माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आज रातच्याला जिंगरोबाच्या माळावर दिगू जाणार आहे आणि तो बी एकला. जिंगरोबाच्या माळावर एकट्याला पाठवण्यामागचा हेतू आणि अट्टहास मला स्पष्ट दिसला. त्या बाबाचे आणि जिंगरोबाचं खोटेपण आणि विठुरायाच्या अस्तित्वाचं, त्याच्या महानतेचं सच्चेपण याचीही खात्री पटली. एक नाही सखू, विठुरायावर विश्वास बसावा असे कितीतरी प्रसंग मी अनुभवले नाही का? अगं तू पाण्यात पूर्ण बुडाली होतीस, तुला कोणी वाचवलं सखू? बाबा या खोलीतून बाहेर कसे आले? तू त्यांची सेवा केलीस, त्यांना बरं केलंस, त्यांची वाचा आली. हे तुझ्याकडून कोणी करवून घेतलं? रमाईच्या आजारपणात तिची सेवा कोणी केली? कोणी तिला बरं केलं? नरपशु असो, अग्निशुद्धी असो,
तुझी गेलेली वाचा परत मिळणे असो, अशा आणि अनेक काळी वाचवणारी शक्ती विठुरायाचीच होती सखू. आणि हे मी बघत होतो. अनेक वेळा अनुभव घेतल्यावर मी या ठाम मतावर पोहोचलोय सखू की विठुरायाच्या कृपेने संकट निवारण होत आहे. सखू, मी विठुरायाला शरण जाणार सखू. माझा विठुरायावर पूर्ण विश्वास आहे. बाबांसारखं मीही विठ्ठल नाम घेणारच सखू. विठ्ठल नामाचा गजर करताना जो अभूतपूर्व दिव्य अनुभव आणि आनंद मिळाला ना, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. अगं, पिढीचं काय घेऊन बसलीस? त्याच्यासाठी मी सर्व काही सोडायला तयार आहे. आत्ता या क्षणी हे घर सोडायलाही मी तयार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा का विठ्ठल नामाची गोडी अंतरंगात उमलली ना सखू, त्यासमोर सारं काही व्यर्थ. असं विठ्ठल भक्त का म्हणतात ते मला आज कळलंय. अहो, म्हणूनच तर तुम्ही सासूबाईंवर रागवता कामा नये. विठुरायाची शिकवण मनी आणा. दया, क्षमा, शांती आणि सर्वांबद्दलचं प्रेम याचंच गाठोडं आपल्यापाशी ठेवायला विठुराया सांगतो. अहो, दुसरे काय करतायत त्यापेक्षा आपण कसे वागतोय हे बघावं. वारीमध्ये कसे सगळे एकत्र चालतात. राग मत्सर याला थारा नसतो. तसा विचार करायला हवा ना. सगळं शांत सुरळीत होईल. सखू, सखू, अगं काय झालं? काय होतंय तुला? काय होतंय हे माहिती नाही, पण हल्ली 2-4 दिवस झाले मला असाच त्रास होतोय. थांब, मी पाणी आणतो. काय रे शंभू बाळा, तुला पण आत्ताच भूक लागली? दिगू मामा आणि सखू मामी काय गुलू गुलू करत होते ते मला पाहायचं होतं ना. अरे हो, आंटी आहे. शंभू बाळा, जरा धीर धर ना. आंटी आहे ना. इथेच घोड्यावर बसून राहायचं. हा, मी चटकन दूध घेऊन येते.
घोड्यावर बसून प्यायचं ना. आले हा चक्कन. शंभूबाळा बघ तुझी मामी आलीये. मामीचं लाडकं कोण आहे? शंभूबाळ. तुला माहितीये का आपल्या विहिरीतल्या बेडकांना ना पंख फुटलीयेत. चला तुला ते बेडकं दाखवते. चल चल. अगं काकू काकू, अगं जरा भरभर काम कर ना. ए यमुने, उगाच माझ्याशी फाडफाड बोलू नकोस हा. तुझे हात काही केळी खायला गेलेत का? हा, आपल्या मुलाला दूध हवंय ना, मग ते आपणच घ्यायचं. किती गरम हवं, किती गोड हवं, हा? मग माझ्यावर कशाला ग्राफडतेस? आणि यापुढे सांगून ठेवते तुला, माझ्याशी ना नीट बोलायचं. आम्ही इथे फुकटचं खात नाही आता. माझा नवरा इथे पेढीवर बसतो. कळलं का? ये. दूध आणला शंभू बाळा. शंभू शंभू कुठे गेला? शंभू बाळा, शंभू बाळा. दिसतायत का बेडूक? इथूनच बघायचंय की पाण्यात डुबुक डुबुक करून बघायचंय? अगं चटकीने काय करतेस तू? रमाई, काका, दिगू, लवकर या, वाचवा. अगं काय यमुने, अगं काय झालं? शंभू बाळाला काय झालं? काय झालं? बापरे, काय झालं? अगं काय झालं ग यमुने? अगं यमुने, शंभू बाळाला विहिरीजवळ घेऊन काय करतेस? बाजूला. काय झालं शंभूला? कुठे पडला की काय? अगं बाई, शंभूबाळ किती घाबरले. ये बाळा, मामी जवळ ये. चल तिकडे. अगं करूनच्या करून वर आणतेस. फुट लबाड, दुष्ट चेटकीड असतो. मध्ये शंभू बाळाला विहिरीत ढकलत होती. मी शंभूबाळाला पाण्यात ढकलत होते. अहो वंसा, असं काही नाही हो, काहीतरीच काय बोलताय. खबरदार खोटं बोललीस
कर, तुलाच विहिरीत ढकलेन. चेटकीड आहे हिराबाई, चेटकीड. माझ्या शंभू बाळाला विहिरीत टाकत होती. राटाला टोपली बांधून ती वर खाली करत होती. यमी अगं काय सांगतेस काय? अरे बाप रे, सगळं ऐकावं ते भयानक आहे, भीषण आहे. यमुनाताई बोलणार आणि तू काका त्याला वाढवणार. सकू ही असली भयंकर कृत्य या जन्मात करू शकत नाही. उगाच वाटेल ते आरोप काय लावताय तुम्ही? वाटतंय ते आरोप? या सगळ्यात माझ्या मुलाचा जीव गेला असता, जीव. मी का वाटेल ते आरोप करू? एवढंच असेल तर जा आणि बघ, राधाला अजून टोपली असेल. कुठे टोपली? झालं ना? खोटेच आरोप केलेस ना? अरे टोपली नसली म्हणून काय झालं? पण यमुने डोळ्याने बघितलं सांगते ना ती. अरे काका, पिढीवर बसायला लागलायस ना? तिथे बसणाऱ्या माणसाने इतकं हलकं असून चालत नाही. कुणीही बोलेल त्यावर विश्वास ठेवायचा नसतो, हे पण सांग रमाई काकाला. रहाटाला टोपली बांधली म्हणताय. बरं, केवळ टोपली नाहीये म्हणून मी बोलत नाहीये, तर यमुनाताई म्हणते ते शक्यच नाहीये, कारण मगापासून सकू माझ्या बरोबरच होती. पूर्ण वेळ ती कुठेच गेली नव्हती. नाही, नक्की? नक्की ती कुठेच गेली नव्हती. उलट तिला श्वास लागला म्हणून मीच तिच्यासाठी पाणी आणायला गेलो होतो, पण मी लगेच आलो. हेच हेच सांगत होते मी, पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही ना. ही सकू ही मला म्हणाली मी कळशीतून पाणी आणते, आणि मी जाऊन बघितलं तर काय, ही या विहिरीतून हे असं पाणी हौदात भरत होती. आणि त्या दिवशी कीर्तनात सुद्धा तहान लागली म्हणून ओसरीवरून आत गेली आणि भास्कर बुवांच्या घराला आग लावून आली. म्हणजेच ही चेटकीड एका क्षणात काय हवं ते करू शकते. हे बघ दिगू, बाकी मी काहीही सहन करीन, मला काही झालं तरी चालेल, पण माझ्या लाडक्या शंभू बाळाचा जीव जर धोक्यात असेल ना, तर ते मी खपून घेणार नाही. बस झालं, बस. प्रत्येकाला नवनवीन साक्षात्कार काय होत आहेत. सकूला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हेच मुळे तुमचं ध्येय झालंय. एकतर तुमच्या मनात पाप आहे, किंवा माझी आणि सकूची तुम्हाला अडचण व्हायला लागली.